मित्रांनो, पुन्हा एकदा 24 फेब्रुवारीपासून राज्यभर मराठ्यांचे आदर्श रास्ता रोको होणार आहे। या आंदोलनाची दिशा ही ठरवण्यात आलेली आहे। या आंदोलनाला आदर्श रास्ता रोको असं नाव मराठा समाजाकडून देण्यात आलेलं आहे। असं म्हणतात की झोपी गेलेल्याला जागा करणं सोपं असतं, मात्र झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करणं खूप कठीण असतं। आणि मराठा आरक्षणाची जी काही मागणी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून सतत रेंगाळते आहे। आणि या मागणी संदर्भात सरकार, मग ते कुठलंही असो, कुठल्याही पक्षाचं असो, ते कायम झोपेचं सोंग घेऊन आहे। गेल्या काही महिन्यांपासून मराठा आंदोलन हे चर्चेत आलेलं आहे। या आंदोलनामध्ये मराठ्यांनी पुन्हा एकदा सार्वत्रिक स्वरूपात सहभागी व्हावं असं आवाहन सकल मराठा समाजा बांधवांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। प्रत्येक मराठ्याने आपापल्या गावाची, शहराची, आपल्या गल्ली मोहल्ल्याची जबाबदारी स्वीकारावी असेही आवाहन या निवेदनाद्वारे केलेलं आहे। सोशल मीडियावरून सध्या हे निवेदन फिरतं आहे। सरकारने काढलेला सगळे सोयरेचा अध्यादेश कायद्यात रूपांतरित करावा, त्याची अंमलबजावणी करावी, यासाठी हे आंदोलन राहणार आहे। आंदोलनाची वेळ ही सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व त्यानंतर सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत अशा पद्धतीनं राहणार आहे। या वेळात गावातील सर्व मराठे रस्त्यावर येऊन ठाण मांडतील। आंदोलन दररोज आणि बेमुदत काळासाठी असेल असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे। आंदोलन शांततेत होईल, म्हणजे यापूर्वीची जी काही मराठा समाजाची आंदोलनं झालेली आहेत, मग ते क्रांती मोर्चे असो, रास्ता रोको असो, ही आंदोलनं सर्वच शांततेत त्यांनी एक आदर्श म्हणून ही आंदोलनं झालेली आहेत। मात्र या व्यतिरिक्त काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक मराठा समाजाला बदनाम करण्याचा किंवा आंदोलनाला गाडबोट लावण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला आहे। आणि प्रत्येक आंदोलनाच्या वेळी राजकीय हेतूने प्रेरित समांतर अशी आंदोलनं जाणीवपूर्वक उभी केली गेलेली आहेत। मग मराठा ओबीसी वाद असेल किंवा इतर, हे जाणीवपूर्वक पेटवण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला आहे आणि आत्ताही तसा प्रयत्न होऊ शकतो। मात्र मराठा समाज हा शांतप्रिय आहे, त्यामुळे हे आंदोलन पुन्हा एकदा शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने होणार आहे। आंदोलन राजकीय नेत्यांना, उदाहरणार्थ जिल्हा परिषद सदस्य असतील, सभापती असतील, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री यांना जर या आंदोलनाचं आउटपुट मिळालं नाही तर मराठे हे त्यांना दारात येऊ देणार नाहीत, ही जबाबदारी सर्व मराठे पाळतील। परीक्षेचा काळ सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्या येण्यासाठी किंवा परीक्षास्थळी या आंदोलनाची कुठलीही झळ पोहोचणार नाही किंवा त्रास होणार नाही, याची दक्षता प्रत्येक मराठा बांधवांनी घेतली पाहिजे। गावातील मुख्य रस्ता, मग तो कोणताही असो, जिल्हा मार्ग असो, राज्यमार्ग असो किंवा राष्ट्रीय महामार्ग असो, हे आंदोलन काळामध्ये सर्व रस्ते नियोजित वेळेमध्ये बंद असतील। आंदोलनाची जी काही वेळ ठरवलेली आहे सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी म्हणजे सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत। 1 मार्चला आंतरवाली सराटी येथे सर्व आजी माजी मराठा आमदार, खासदार, मंत्री यांची बैठक होणार आहे। सगळे सोयरे बद्दल काय भूमिका घेतात यावरून तो नेता मराठ्यांच्या बाजूने की विरोधात हे सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून समजणार आहे। 3 मार्चला जिल्ह्याच्या ठिकाणी एकच मोठा रास्ता रोको होणार आहे। या रास्ता रोकोसाठी जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव लाखोच्या संख्येने जमणार आहेत, उपस्थित राहणार आहेत। निवडणूक जवळ आली की प्रचारासाठी एकही गाडी गावात येणार नाही, आली तर परत जाणार नाही। आणि 24 तारखेपासून हे जे आंदोलन सुरू होणार आहे तर ते संपूर्ण शांततेत आणि संविधानिक मार्गाने असेल असं प्रसिद्धी पत्रक सध्या मराठा समाजाच्या वतीने सोशल मीडियावरून फिरतं आहे। आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा वणवा पेटतो आहे। धन्यवाद।